एकूण 26,34,000 महिलांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये अपात्र नमस्कार मंडळी, आपण बघत आहात मराठी माहिती यूट्यूब चॅनल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे. आज आपण एक मोठा आणि गोंधळ उडवणारा प्रश्न सोडवणार आहोत. लाडकी बहीण योजनेचे पैसे केवायसी केल्यावर कायमचे बंद झाले का नाही हे आपण बघणार आहोत. कारण की काही बहिणी म्हणतात की आम्ही तर केवायसी केलं पण आता पैसे न बंद झालं, तर हे खरं आहे का नाही? चला तर सर्व माहिती जाणून घेऊया. ई केवायसी म्हणजे काय? हे सर्व बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की केवायसी म्हणजे काय? केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजे तुमची ओळख पडताळणी हे आवश्यक असतं. कारण सरकारला खात्री व्हावी की योग्य व्यक्तीपर्यंत ज्या लाडकी बहीण योजनेचे पैसे ते पोहोचतात की नाही आणि कोणी चुकीच्या दुसऱ्याच्या नावाने पैसे घेतात की नाही हे सरकारला माहीत व्हावे. यासाठी ई केवायसी करण्यासाठी सरकार सांगत आहे. मग पैसे का बंद झाले? बघा, काही बहिणींच्या खात्यात केवायसी नंतर पैसे बंद झाले आहेत, पण याचा अर्थ असा नाही की ही लाडकी बहीण योजना ही कायमची बंद झाली असं नाही. हे काही तांत्रिक आणि माहितीतील चुका असू शकतात. चला तर बघूया. केवायसी चुकीची किंवा अपूर्ण झाली असावी, मग ती कोणकोणत्या चुकीच्या मार्गाने झाली असावी? चला तर बघूया. जर तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक किंवा तुमच्या जन्मतारीखमध्ये जर चूक असेल तर सिस्टम पेमेंट हा रिजेक्ट करते व जे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते थांबवले जातात. मग डीबीटी लिंकिंग झालेली नाही, म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. बँक खाते जोडलेले नसेल तर पैसे थांबवले जातात. जर तुमच्या बँकेशी जर डायरेक्ट लिंक नसेल तर जे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये ते थांबवले जातात. नंतर डुप्लिकेट किंवा 2 वेळा अर्ज केलेला असावा. काही बहिणी एक वेळा रिजेक्ट झाल्यावर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा अर्ज करत असतात. मग काही लोकांनी 2 वेगवेगळ्या माहितीने अर्ज केला असल्याने तो होल्डमध्ये जातो, म्हणजे तो सरकारच्या सिस्टममध्ये येत नसतो. नंतर सर्व्हर एरर किंवा पेंडिंग स्थिती. सरकारच्या पोर्टलवर तांत्रिक कारणाने काही अर्ज पेंडिंग मध्ये राहतात, पण ते नंतर मंजूर होतात. कोणी बहिणी म्हणतात की आमचं सर्वात पहिले केवायसी केली पण आमची अजूनपर्यंत मंजूर नाही झाली, आणि माझ्या मागून जी बहीण केवायसी केली आणि तिचा जो अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे. पण असं नाही की तुमचा पण अर्ज काही वेळाने मंजूर होईल, पण होईल. नंतर कायमचे पैसे बंद झाले का? हा सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे. चला तर बघूया. ज्या लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये मिळतात ते कायमचे बंद झाले का? खरं तर तुम्हाला सांगतो, पैसे बंद झालेले नाही. कारण केवायसी केल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे कायमचे बंद होत नाही. जर केवायसी मध्ये चूक झाली असेल किंवा खाते योग्य प्रकारे लिंक नसेल तर पेमेंट तुमचा जो आहे 1500 रुपये येणारा जो पेमेंट आहे तो थांबवला जाऊ शकतो, व पण ती तात्पुरती समस्या असते. पण केवायसी पुन्हा व्हेरिफाय केली व चुका सुधारल्या की पैसे तुम्हाला पुन्हा तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल. कारण की जे तुमच्यातून ई केवायसी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे ते जर तुम्ही पुन्हा दुरुस्ती करून व त्या चुका सुधारल्या तर तुमच्या बँकमध्ये जे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये ते तुमच्या खात्यामध्ये येण्यास. चला तर पाहूया यावर उपाय कोणकोणते आहेत. यावर उपाय आहेत: बँकेत डीबीटी लिंक करून घ्या. तुम्ही बँकमध्ये जा, MPCI मॅकिंग झालं की आहे हे तपासा. जे बँकमध्ये अकाउंटर असतात त्यांना तुम्ही आपली समस्या सांगा व ते तुम्हाला अकाउंटर तुमची समस्या सॉल्व्ह करून देतील. नंतर स्टेटस तपासा. बघा, ऑनलाईन लाडकी बहीण योजना बेनिफिकेशन स्टेटस या वेबसाईटवर तुमचा अर्ज टाका, अर्ज क्रमांक टाका. तिथे ऍक्टिव्ह किंवा पेंडिंग असा स्टेटस दिसेल, तेव्हा तुम्हाला कळेल की आमचे जे ई केवायसी आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे की पेंडिंग मध्ये आहे हे तुम्हाला माहित होऊन जाईल. तर एक गोष्ट स्पष्ट सांगतो की केवायसी केल्यामुळे पैसे कायमचे बंद होत नाही. थोडं लक्ष दिलं, कागदपत्र बरोबर केली आणि सिस्टम अपडेट केली की जी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला